स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांच्या आणि विशेष करून तरुण बेरोजगारांच्या अपेक्षा ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडून आहे. लाडकी बहीण योजनाची जी रक्कम आहे ती वाढून मिळावी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6,000 रुपये क्विंटल मिळावे, अवैध व्यवसाय असतील, मग ते सट्टेपट्टे असतील, जुआ असतील, त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून कडक कारवाई व्हावी. नमस्कार, मी रश्मी गिरीकर. नवभारत नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आपण नागपूरमध्ये आहोत आणि आता आपल्यासोबत सावनेर मतदारसंघाचे आमदार आशिषदादा देशमुख आहेत. दादा, तुमचं नवभारत नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार सगळ्या श्रोत्यांना. एकंदरीतच आता आपण अनेक मुद्दे इथे होत आहेत, पण आता आपण विदर्भातले आहोत आणि हिवाळी अधिवेशन हे विदर्भासाठी होत असतं. तर यावेळेस आपल्याकडून विदर्भाच्या मुद्द्याला घेऊन कुठले मुद्दे गेले आहेत विदर्भासाठी? मी विदर्भाच्या विविध मुद्द्यांवर कालच विधानसभेमध्ये आवाज उचलला. स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांच्या आणि विशेष करून तरुण बेरोजगारांच्या अपेक्षा ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडून आहे. आणि ज्या पद्धतीने भरघोस असं यश महायुतीला, भारतीय जनता पार्टीला लोकांनी विशेष करून विदर्भात दिलं आहे, नक्कीच जास्ती कामं विकासाच्या दृष्टीने आमचं सरकार हे विदर्भासाठी करणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल किंवा औद्योगिकरणाच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने असेल, प्रत्येक क्षेत्रात आम्ही काम करून दाखवू. विशेष करून माझ्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये माझी मागणी आहे की नॅचरल गॅस ची पाईपलाईन ही कळमेश्वर तालुक्यातून जात आहे, त्याच्यावर आधारित इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स हा निर्माण व्हावा. सन्मान्य देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंगजी चव्हाण असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, हे या माझ्या मताशी सहमत आहे. शेवटी नागपूर पासून 350 किलोमीटर पर्यंत एकही खतांचा मोठा कारखाना हा आपल्या मध्य देशामध्ये नाही आहे. मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, विदर्भ मराठवाडा असेल, या सर्व शेती वर आधारित असलेल्या भागांमध्ये कमी दरामध्ये खताची पुरवठा शेतकऱ्यांसाठी आणि सोबतच एवढ्या मोठ्या मेगा इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, त्याच्या माध्यमातून तरुणांना, तरुणींना चांगल्या अशा नोकऱ्या उपलब्ध होतील, हे करण्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच आहे. शेवटी सावनेर तालुक्यामध्ये विविध खनिज संपदा आहे, त्यामध्ये मॅग्नीज एक मोठं मिनरल आहे, त्याचं मॉइलच्या माध्यमातून मायनिंग होतं, त्याच्यावर आधारित फेरो अलॉईजचा कारखाना यावा, ह्यासाठी देखील विशेष प्रयत्न आमचे. त्यासाठी लागणारी जी वीज आहे ती कमी दरामध्ये राज्य सरकारने द्यावी, ही देखील मागणी मी कालच विधानसभेमध्ये केली आहे. यासोबत लाडकी बहीण योजनाची जी रक्कम आहे ती वाढून मिळावी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6,000 रुपये क्विंटल मिळावे, CCI सेंटर अजूनही पाहिजे तशा मोठ्या प्रमाणात विदर्भात उघडले गेले नाही आहे, ते उघडावे. या सर्व गोष्टींचा उजाळा मी कालच सरकारला विधानसभेच्या माध्यमातून केला आहे. अपेक्षा हीच आहे की अधिवेशनाच्या माध्यमातून न्याय सरकार नक्कीच आमच्या सर्व शेतकऱ्यांना, विदर्भातील तरुणांना दिल्याशिवाय राहणार. नक्कीच दादा, आता आपण रोजगाराचा मुद्दा घेतला. आपल्या इथे कोल माइन्स आहेत, मॅग्नीज माइन्स आहेत, तरीही जो तरुण आहे रेती चोरी सारख्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो, तर त्यांना तिथे रोजगार देण्याची काही संधी आहे की युपी मधून वगैरे असेल? अवैधरित्या काम करण्यामध्ये जी एक इनसिक्युरिटी राहते, जी एक न्यायालयीन भीती राहते, न्याय व सुव्यवस्थेची भीती राहते, ही कृती दूर व्हावी आणि यापासून आमचा तरुण दूर जाऊन वैधरित्या चांगल्या रोजगाराच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यासाठी काही करू शकतो का, असेच प्रयत्न आमचे नक्कीच राहतील. गैरधंदे, अवैध सँड मायनिंग असेल, अवैध व्यवसाय असतील, मग ते सट्टेपट्टे असतील, जुआ असतील, अजून काय जे असतील, ते त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून कडक कारवाई व्हावी आणि तरुणांना चांगल्या मार्गाने लावण्यासाठी आशिष देशमुख तत्परतेने काम करतात. नक्कीच नक्कीच दादा, आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी जुळले तुमचं विजन आम्हाला या 5 वर्षाचं सांगितलं, यासाठी आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आज आपण आशिष दादांची चर्चा केली, यांचं विजन आपण जाणून घेतलं की काय रोजगाराचा मुद्दा झाला, अनेक मुद्दे झाले, विदर्भाचा खास करून मुद्दा त्यांनी जो इथे मांडला. आणि या अपडेट्स, या विधान अधिवेशनाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी गिरीकर, नवराष्ट्र, नागपूर.